बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज दिनांक 6 मे 2026चा व्हिडिओ आहे. आपल्याला पेरू लोडिंग हे नाशिकसाठी चाललेलं आहे. सदाबहार तायवान पिंक पेरू जो वर्षभर उत्पादन देणारे 8x5 वर लागवड एकरामध्ये 1000 रोपं. तर हे मातीमधलं रोप जे आहे हे आपल्याला घरपोच 45 रुपयाने येतं. निमॅटोड फ्री रोप आहे. कारण आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी कोकोपीटमधली विजयवाड्यातनं रोपं मागून देतात. हे स्वतःचे मदर प्लांट आहेत आणि स्वतः बनवलेले रोपं असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारची सदाबहार तायवान पेरू जो वर्षभर उत्पादन आणि एका वर्षात आपल्याला 40-45 किलो माल देणारी अशी ही पेरूची लागवड, जिची लागवड आपण 8x5 वर करतो. एकरामध्ये 1000 रोपं बसतात. रोप लावल्यापासून 3 महिन्यात कळी चालू होते. आता झाडाला पूर्ण पेरूने भरलेला आहे, बघू शकतोय. झाडाचा शेंडा जसा कट करेल तसं उत्पादन हे कळी निघत असते, उत्पादन वाढत असतं. तर 8x5 वरती आपण ट्रॅक्टरनं सरी सोडा, सरीमध्ये खड्डा घ्या, त्यामध्ये शेणखत, निंबोळी थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावा. आता जी रोपं आपण शेतकरी बंधूंना देतो हे 8 महिन्याचं ते 10 महिन्याचं रोप असतं. रोप जे आहे हे जमिनीत लागले की आपल्याला खड्ड्यामध्ये शेणखत, निंबोळी थिमेट टाकल्यानंतर पिशवी पाडून रोप लावा. रोप लावल्या दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 आळवणी द्या. त्याचबरोबर 1 महिन्यानं शेंडा कट करून मातीची भर लावा. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर 3 महिन्या झाडाला कळी येते. 7 ते 8 महिन्यात पेरू आपला विकला जातो. सरासरी एका झाडाला आपल्याला 40-45 किलो माल निघतो. एकरामध्ये 1000 रोपं बसतात. मध्ये आपल्याला आंतरपिकंही घेता येतात. आता मेन म्हणजे नर्सरी आपली शासन मान्य आहे, त्यामुळे भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना या योजनेला अनुदान घेता येतं. जी आपली पेरूची लागवड आत्तापर्यंत महाराष्ट्रात 60,000 एकर लागवड आहे आणि ही स्वतः बनवलेली रोप आहेत. बघू शकतो. रोप आपल्याला प्रत्येक साईजनुसार मिळत असतं, प्रत्येक उंचीनुसार आपल्याला रोप आहे आपल्याकडं. नर्सरी 1982ची 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी. आपल्याकडे जी पेरूची रोपं मिळतात ह्याच्यामध्ये लखनौ 49, सदाबहार तायवान पेरू, त्याचबरोबर VNR, गुजरात रेड डायमंड, तसेच जांभळमध्ये KG10 जांभळ अशी सर्व रोपं मिळतात. चिंच असेल, PKM थाई चिंच. त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य असल्यामुळं फळबाग योजनेला आपल्याला अनुदानाला बिल मिळतं. लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. तर शेतकरी बंधू, आपण जो पेरू लागवड करताय तो 8x5 वरती करा. एकरामध्ये 1000 रोपं बसतील. रोप लावल्यापासून आपल्याला 7 ते 8 महिन्यात पेरू बाजारात विकला जातो आणि एका वर्षामध्ये झाड आपल्याला 40-45 किलो शेतकऱ्याच्या भाषेमध्ये उत्पादन मिळतं. जो पेरू आपण जाग्यावरती 25 रुपये किलोनं शेतकऱ्याच्या भाषेमध्ये जरी दर पकडला तरी एक झाड आपल्याला एका वर्षात 1000 रुपयाचं उत्पादन देते आणि सरासरी एकरातून आपल्याला 8 ते 10 लाखाचं उत्पादन मिळवून देणारा असा हा तायवान पिंक पेरू, जो कच्चा तोडला की पांढरा राहतो. थोडा पाड आला तर पेरूमध्ये आपल्याला फिकट गुलाबी होतो. खायला पेरू एकदम सॉफ्ट मऊ असणारा असा प्रकारचा हा सदाबहार तायवान पेरू बघू शकतो. आता हे 2000 रोपाचं लोडिंग. तर शेतकरी बंधूंना लागवडीपासून योग्य मार्गदर्शन, सर्व माहिती, नियोजन आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानाला बिल. तर अशा प्रकारचा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 5 वर्षापर्यंत तयार फळझाडं. ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे, कॅनॉल, धरणात, विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळझाडी देणारी अशी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे. आता ह्याच गाडीनंतर आपण जंगली झाडांचं पण एक लोडिंगचा व्हिडिओ बघणार आहोत. असं माझ्या चॅनलवरती 8000 व्हिडिओ आहेत जे आपल्याला लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. तसेच खात्रीची रोपं, स्वतःचे मदर प्लांट आहेत. ही जी रोपं घेतो आहे आपण ही मातीमधली रोपं घेतो आहे, त्यामुळे निमॅटोड होत नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोलकाता, विजयवाडामधून रोपं मागून कोकोपीटमधली मिळतात. तर आपल्याकडं ही जी रोपं बनवलेली आहेत त्यामुळे मातीमधली रोपं मिळतात. अशा प्रकारे स्वतः बनवलेली रोपं, स्वतःचे मदर प्लांट आहेत आणि शासनमान्य नर्सरी आहे, त्यामुळे अनुदानाला बिल. अशा प्रकारचे योग्य नियोजन सल्ला पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.